हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। आपण आज करणार आहोत राऊंड हेअर कट। तर असं पूर्ण केसांना आपण कोम्बिंग करून घेतले आणि वॉटर स्प्रे करून घेतोय। पूर्ण हेअरला आपण असं वॉटर स्प्रे व्यवस्थित करायचं आहे आणि नंतर असे कोम करून घ्यायचे सर्व आणि मधून असं सेक्शन करून घ्यायचे दोन्ही साइडला, म्हणजे व्यवस्थित हेअर येतात। लेंथ किती पाहिजे तेवढी आपण कस्टमरला विचारून घ्यायचे। कानाच्या वरती त्यांना लेंथ पाहिजे अर्ध्यापर्यंत, तर एवढी अशी डेडलाईन घ्यायची आपण कट करून आणि त्याच हिशोबाने आपण हेअर कट करायचे आहेत। जे हेअर कट केले त्यातलेच थोडे केस आपण घ्यायचे आणि त्याचप्रमाणे हेअर कट करत जायचं आहे आणि तसाच पूर्ण राऊंड आपण हेअर कट करायचे आहेत। 2-3 व्हिडिओज असे का टाकत आहोत तर प्रत्येक लहान मुलींचे हेअर वेगळे असतात। कुणाचे दाट असतात, कुणाचे पातळ असतात, कुणाची लेंथ कमी असते, कुणाची जास्त असते, म्हणून आपण परत हे व्हिडिओ टाकत आहोत। तर असं पूर्ण राऊंड आपण हेअर कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। जेवढं तुम्ही कोम कराल तेवढं व्यवस्थित हेअर कट व्यवस्थित होतो। प्रत्येक वेळेस आपण हेअर कोम करूनच घ्यायचंय कट करायला आणि पूर्ण राऊंड आपण असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर पूर्ण राऊंड आपला कट करून झालेला आहे। तर परत सगळे आपण हेअर फ्रंटला घेणार आहोत कोम करून। तर फ्रंटची लेंथ तुम्ही बघू शकता थोडीशी मोठी दिसते, मग त्याचबरोबर आपण डेडलाईन घेऊन ते पण हेअर आपण एकसारखे करून घेणार आहोत। असे व्यवस्थित तीच डेडलाईन धरून आपण हेअर कट करणार आहोत। हेअर कट करायला खूप सोपं आहे, लहान मुलींचा राऊंड हेअर कट किंवा बॉब हेअर कट। तर असं पूर्ण झालंय आपला राऊंड आणि नंतर साइड सेक्शन आपण काढून घ्यायचंय। असं साइड सेक्शन आपण करून घ्यायचं आहे आणि नंतर बघायचेत खाली वरती राहिलेत का किंवा एक्स्ट्रा वाटतायत का, तर परत आपण एकदा शेप द्यायचा आहे। तर असं परत कोम्बिंग करून घेऊन आपण वरती खाली आहेत का ते बघू परत एकदा शेप द्यायचं आहे। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्हाला व्हिडिओज कसे वाटतात, आवडतात का नाही कमेंट करून सांगायला विसरू नका। लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा। तर असा पूर्ण राऊंड आपण करून घेतलाय परत एकदा। लहान मुलींचे हेअरकट, मोठ्या मुलींचे हेअरकट, भरपूर असे हेअरकट आपण व्हिडिओजवर आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत। तर परत आपण हे हेअर ड्रायर करून घेणार आहोत। व्यवस्थित असं राऊंड मध्ये करायचंय हेअर ड्रायर। पूर्ण हेअरला असं राऊंड शेप मध्ये हेअर ड्रायर करायचं आहे। तर तुम्ही फायनल लुक बघून सांगा कसा वाटतोय तुम्हाला हेअर कट। जर आवडलं तर लाईक करा। असं ड्रायर केल्यानंतर पण आपण बघणार आहोत की व्यवस्थित आहे का नाही आणि थोडंसं एक्स्ट्रा जर असतील तर कट करायचे आहेत आणि एक्स्ट्रा कट केल्यानंतर परत राहिलेले जे एक्स्ट्रा आहेत ते झिरो मशीनने असे व्यवस्थित मानेवरचे हेअर सगळे काढून टाकायचे आहेत। तर आपला झालेला आहे फायनल लुक तयार। तुम्हाला फ्रेंड्स कसा वाटला हेअर कटचा व्हिडिओ सांगायला विसरू नका। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। बाय बाय।